आज मारुतीला जाताना आमची गाडी पंक्चर झाली आणि पंक्चरचे पैसे आपल्या दादून दिले. तर काय विषय पब्लिक आज लवकर आवरल्यामुळे मी पाय निघालो होतो, पण तेवढ्यात करंटची एंट्री झाली आणि मग ते मला गाडीवर न्यायला आला. आणि आम्ही जसं पण आजूच्या घरी गेलो तर इथं सगळ्यांचं आवरलेलं होतं, मग त्यामुळे आम्ही मारुतीला निघालो. पण त्याच्यात आमचं एवढं फुटकं नशीब की मधातच आमची गाडी पंक्चर झाली. आणि आम्ही जसं पण पंक्चर काढायला पोहोचलो तसं इथे दादू त्यांच्या जरा जास्तच लक्ष देऊ लागला. आणि मी आम्हाला आता लक्ष तर लय दिलं, पण आता मग पैसे पण दे. आणि दादूचे पैसे देण्याची स्टाईल तर जरा वेगळीच होती. इकडं पैसे द्यायचे नको त्यांना, मग दे, चल पैसे दे मग. दिले पैसे, चला मग आता काय तो पैसे दिले तसे अजून एकदा दे त्यांना. असे पैसे देते. आणि मग अशा प्रकारे त्यांना त्यांचे पैसे देऊन आम्ही आलो मारुतीच्या दर्शनासाठी. आणि आज गर्दा थोडा जरा जास्तच होता, कारण आज शनिवार होता. तर मग मारुतीचं दर्शन करून आम्ही आलो मस्तपैकी नाश्ता करायला. आणि त्याच्यात पण नाश्ता करायला शिंदे मामाच्या हॉटेलला जाणं म्हणजे मग तर काय विशेष संपला. तर मग मस्तपैकी नाश्ता वगैरे करून आम्ही निघालो परभणीला. आणि नेमकाच नाश्ता केलेला असल्यामुळे मग आम्ही बिन काय खाता पिता डायरेक्ट कामाच्या ठिकाणी पोहोचलो. आणि आज आम्ही परभणीला ही शीट आणायला गेलो. आणि ह्या शीटचा नेमका उपयोग काय हे तर तुम्हाला मी उद्या परवाच्या ब्लॉग मध्ये नक्की सांगेल. तर मग ही शीट घेऊन आम्ही लगेच मानवतला आलो आणि इथं आपल्या बाबाची गाडी सर्व्हिसिंगला लावली होती. तर मग तीही कंप्लीट झालेली असल्यामुळे मग तिला घेऊन आम्ही आलो परत चहा घ्यायला. आणि आजच्यासाठी एवढंच. आपण भेटू आता पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत साठी रामकृष्ण हरी.